नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. प्रश्न सत्तेला, उत्तर जनतेला. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रामध्ये भोंदू बाबा अशोक खरातनं धुमाकूळ घातलाय. खरं म्हणजे अशोक खरातचे कारनामे हे आता जनतेसमोर येत आहेत. वास्तविक पाहता श्रद्धेच्या आणि धर्माच्या नावाखाली या भोंदू बाबानं अनेकांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. नुसतं अडकवलं नाही तर यांचा प्रत्येकाचा वापर आणि गैरवापर सुद्धा या भोंदू बाबानं करून घेतलाय. आता पोलिसांच्या जाळ्यामध्ये हा भोंदू बाबा अशोक खरात अडकलाय. परंतु अशोक खराच्या जाळ्यामध्ये कोण कोण अडकलं होतं हे आता जगासमोर यायला सुरुवात झालेली आहे. त्याचं कारणही तसं आहे की पोलिसांनी ज्यावेळेस भोंदू बाबाला आपल्या ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी काही महिला पुढे आलेल्या आहेत, काही भक्त त्याचे पुढे आलेले आहेत. त्यानुसार या भोंदू बाबा अशोक खरातवर गुन्हा दाखल झालाय. त्याला अटकही करण्यात आली आहे. परंतु हे अटक करत असताना, कारवाई करत असताना SITची सुद्धा या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे, नेमणूक करण्यात आलेली आहे. परंतु यामध्ये पोलिसांच्या हाती काही धक्कादायक व्हिडिओ लागलेले आहेत. या CCTV फुटेजमध्ये, या धक्कादायक व्हिडिओमध्ये अनेकांना त्या ठिकाणी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. या व्हिडिओमध्ये नेमकं कोण कोण अडकलंय आणि या प्रकरणामध्ये आता पुढे कोण कोण अडकणारे याविषयी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, अशोक खरात हा 10वी नापास असलेला एक व्यक्ती हा धार्मिकतेच्या आडून अंधश्रद्धा काय फैलावतो, महिलांना असेल विशेषतः त्यांच्या वेगवेगळ्या अडीअडचणी काय असतील यावरती वक्तव्य करतो, त्यांच्या भावनांशी खेळतो. कुणाला नोकरी हवी आहे, कुणाचं लग्न व्हायचंय, कुणाच्या लेकीबाळीचं लग्न राहिलेलं आहे, कुणाला प्रमोशन पाहिजे, कुणाला राजकारणामध्ये पद पाहिजे, कुणाला सुखी जीवन जगायचंय तर कुणाला आर्थिक चणचण भासतेय. हे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. परंतु हेच प्रश्न या भोंदू बाबा अशोक खरातनं हेरले, आपले भक्त तयार केले आणि याच भक्तांच्या माध्यमातून स्वतःचं जे काही काळा धंदा होता, काळा व्यवसाय होता, काळे मनसुबे होते, हे सगळे पूर्ण करून घेताना या अशोक खरातला पोलिसांनी ताब्यात घेतलेले, त्याला पकडलेले. मित्रांनो, माणसानं श्रद्धाळू असावं, देव मानावा, धर्म करावा, त्याविषयी काही हरकत नाही. परंतु धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धेला बळी पडावं, कर्मकांड करावं इथपर्यंत या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांनी जाणं, विशेष म्हणजे राज्यकर्त्यांनी जाणं, राजकारण्यांनी जाणं, सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणं हे कोणालाही न पटणारी बाब आहे. जे या भोंदू बाबाचे भक्त होते, ज्या भक्तांनी या भोंदू बाबाला देव मानलं, या भोंदू बाबानं आणखी कुणाला देव मानलं, हे सगळेच्या सगळे आता आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये येत आहेत. जसं भोंदू बाबावर गुन्हा दाखल झालाय तसं त्यासोबत असणाऱ्या अनेकांवर येणाऱ्या काही दिवसांमध्ये गुन्हे दाखल होणार आहेत. अनेकांना जेलवारी होणार आहे. यामध्ये बडे धेंड सुद्धा अटक केल्या जातील अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. त्याचं कारण आहे, महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू आहे. या भोंदू बाबानं या अंधश्रद्धा कायद्याला बाजूला सारून लोकांमध्ये अंधश्रद्धा फैलवण्याचं काम केलेलं आहे, कर्मकांड केलेलं आहे, नरबळी दिल्याचा आरोप त्याच्यावरती होतोय. एवढंच काय, अनेक प्राण्यांची त्या ठिकाणी हाडं सापडलेली आहेत, काहींची बळी दिल्याची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होते. एवढंच नाही तर हा भोंदू बाबा आपल्या मठामध्ये, आपल्या धर्मस्थळामध्ये रात्री बेरात्री त्या ठिकाणी आपल्या इशाऱ्यावर सापांना बोलवत होता आणि सापांकडून जी काही या महिलांची असतील किंवा भक्तांची असतील ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सुद्धा हा भोंदू बाबा त्या ठिकाणी करत होता, असा सुद्धा आरोप त्याच्यावरती आहे. आणि त्यामुळंच अंधश्रद्धा विरोधी कायद्या अंतर्गत या भोंदू बाबावर तर कारवाई होणारच आहे, ती व्हायलाच पाहिजे. जे धक्कादायक व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात आलेले ते गुप्त ठेवण्यात आले. या व्हिडिओमध्ये नेमकं कोण कोण दिसतंय, कोणत्या महिला त्यामध्ये अडकल्यात याविषयी चर्चा आता नाशिक परिसरामध्ये होतीये. केवळ नाशिक परिसरामध्ये नाही तर सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. हे व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले. कोणी हे व्हिडिओ व्हायरल केले, कसे जनतेसमोर आले, हाही प्रश्न आहे. परंतु याच भोंदू बाबाच्या ऑफिसमध्ये असलेला ऑफिस बॉय नीरज जाधव यानं या व्हिडिओला व्हायरल केलं किंवा त्याच्या माध्यमातून हे व्हिडिओ बाहेर पडले
अशी त्या ठिकाणी चर्चा आहे. त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्याच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु या सगळ्या घटना होत असताना मुख्यमंत्री एकीकडे सांगतायत की सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल करू नका, जर व्हायरल केले तर त्याच्यावर गुन्हे दाखल केले जाईल, त्यालाही आरोपी केलं जाईल, तोही अडचणीत येईल. हे सगळं खरं आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून हा भोंदू बाबा वेगवेगळे गैरकृत्य त्या ठिकाणी करतोय. त्याचे व्हिडिओ शूट झालेले आणि हे व्हिडिओ समाज माध्यमांच्या समोर, सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेत. अनेकांच्या मोबाईलमध्ये ते आहेत, अनेकांच्या कॉम्प्युटरमध्ये आहेत. अनेकांनी ते पाहून त्याविषयी आपल्या भावना सुद्धा सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या आहेत. मित्रांनो, प्रश्न असा आहे, या व्हिडिओमध्ये ज्या महिला अडकलेल्या आहेत त्या उच्चभ्रू आहेत, मोठ्या घरातल्या आहेत, राजकारणी घराण्यातल्या आहेत. एवढंच नाही तर मोठमोठ्या अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यापैकी सुद्धा अनेक जण या भोंदू बाबाच्या या जाळ्यामध्ये अडकलेल्या आहेत, फसलेल्या आहेत. मित्रांनो, या भोंदू बाबानं या महिलांवरती अत्याचार केलाय, बलात्कार केलाय. विशेष म्हणजे या बाबानं आपल्या ऑफिसमध्ये बोलून त्यांना भीती दाखवत किंवा त्यांच्या भावनांशी खेळत, मीच ईश्वरी अवतार आहे, मीच महादेवाचा अवतार आहे आणि यातून, तुमच्या या संकटातून मीच तुम्हाला मुक्त करू शकतो, असं म्हणत त्या ठिकाणी महिलांशी नको ते कृत्य केलेलं आहे, नको ते चाळे त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि हे व्हिडिओ समाज माध्यमांसमोर आले, अनेक व्हिडिओ आहेत. नेमके व्हिडिओ किती आहेत हा प्रश्न आहे. कोणी सांगतो 58 व्हिडिओ आहे, कोणी सांगतो 50 व्हिडिओ आहे, कोणी सांगतो 100 आहे, कोणी म्हणतो 200, तर कोणी म्हणतो 500. या सगळ्या घटनेत जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून या भोंदू बाबा अशोक खरातचे कारनामे नाशिक परिसरामध्ये ऐकवत आहेत. त्याच्यावर अनेक वेळा कारवाई पण झालेली आहे. परंतु प्रशासन का गप्प होतं, पोलिसांनी का लक्ष दिलं नाही, या ठिकाणी या भोंदू बाबावर कारवाई का झाली नाही, हा गंभीर प्रश्न आहे. पण ज्यावेळेस या सगळ्या घडामोडी आपण पाहतो, यामध्ये मोठमोठे राजकारणी मंडळी या भोंदू बाबाचे भक्त झालेले आपल्याला पाहायला मिळाले, त्याच्याशी भेटी घेताना आपल्याला पाहायला मिळाले. अनेकांचे फोटो या भोंदू बाबा अशोक खरातच्या सोबत सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. छोटे मोठे नेते नाहीत तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत हा भोंदू बाबा बसलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बसलेला आहे, त्यांच्यासोबत उभा राहून यानं फोटो काढलाय. माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबतही त्याचे फोटो आहेत. मंत्री राहिलेले दीपक केसरकर यांच्याशी त्याचे फोटो आहेत. एक ना अनेक, जयंत पाटील असतील, यांच्यासोबत सुद्धा त्या महाराजाचे फोटो आहेत. हे सगळं बघत असताना, पाहत असताना महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपालीताई चाकणकर या तर त्याच्या भक्त होत्या, त्याला आपलं दैवत मानत होत्या, त्याला आपले गुरु मानत होत्या. आणि एवढंच नाही तर या भोंदू बाबा अशोक खरातच्या देवस्थानच्या ट्रस्टच्या त्या सदस्य होत्या आणि याच सदस्याच्या खाली महिला आयोगाच्या अध्यक्ष असं पद सुद्धा त्यांचं लिहिलं गेलं होतं. एवढे मोठे राजकारणी जर या भोंदू बाबाच्या सोबत फोटो घेत असतील, फोटो काढत असतील, त्यांना भेटत असतील, त्यांच्या देवस्थानकडे जात असतील, फिरकत असतील, तर याचा परिणाम सामान्य भक्तांवर का होणार नाही? सामान्य भक्तांच्या नजरेत एकच येतं की एवढ्या मोठमोठ्या हस्ती, एवढे मोठमोठे राजकारणी यांच्या सोबत जर आपल्या या महाराजांची, या बाबाची उडबस असेल, हे जर त्यांचे भक्त असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष जर यांच्या कमिटीवर त्या ठिकाणी सदस्य असतील, तर निश्चितपणे बाबा जे काही करतो, बाबा जे काही सांगतो, हे सगळं या लोकांना मान्य आहे, या लोकांना पटलेलं आहे. हा प्रश्न या भक्तांच्या, अंधभक्तांच्या डोक्यामध्ये उपस्थित राहू शकतो आणि म्हणूनच हे कदाचित या भोंदू बाबाच्या या सगळ्या काळ्या कृत्याला बळी पडलेले आहेत, असं सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल. मित्रांनो, हे सगळ्या घटना अतिशय भयानक आहेत, संताप निर्माण करणाऱ्या आहेत. हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात येते की याच भोंदू बाबाच्या ट्रस्टला त्या ठिकाणी राज्य सरकारनं कोट्यवधीचा निधी दिलाय, रस्त्याची कामं केली, पाणी पुरवठा त्या ठिकाणी केलाय. एवढंच नाही तर या भोंदू बाबाला रिव्हॉल्व्हरचं लायसन्स सुद्धा दिलेलं आहे आणि त्याचं रिन्युअल सुद्धा 2024 मध्ये झालंय. म्हणजे हे सगळं करत असताना राज्यकर्त्यांची पूर्ण साथ या भोंदू बाबा अशोक खरातला मिळत होती, हे सुद्धा स्पष्ट होत आहे. आता पोलीस चौकशी करतायत, SIT समिती त्या ठिकाणी चौकशी करते. यामध्ये जे व्हिडिओ सापडलेले आहेत, या व्हिडिओमध्ये मोठमोठे चेहरे त्या ठिकाणी असल्याची चर्चा परिसरामध्ये आहे. अनेक महिलांचे चेहरे या सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर आलेत. अनेक महिला, अनेक भाविक या ठिकाणी या भोंदू बाबाला बळी पडलेले, तेही व्हिडिओ कदाचित पुढे येतील. परंतु हे सगळं करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, भोंदू बाबावर गुन्हा दाखल झालेला आहे, अशोक खरातला अटक झालेली आहे, त्याची जामीनही होणार नाही, कदाचित त्याला शिक्षाही होईल.
ती व्हायलाच पाहिजे, कारण त्यानं समाजाला फसवलंय, धर्माच्या आणि देवाच्या नावाखाली फसवलंय, अंधश्रद्धेला बळी पाडून फसवलंय. त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्यानं कर्मकांड केलंय, त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. पण त्याच्या सोबतच त्याचे जे जे भक्त होते, ज्यांनी या कर्मकांडामध्ये भाग घेतलेला आहे, या अंधश्रद्धेला बळी पडलेले आहेत, अंधश्रद्धेला खतपाणी घातलेले आहे, त्या सगळ्यांवर सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन जो काही कायदा तयार केलेला आहे, अंधश्रद्धा विरोधातला जो काही कायदा जो राज्य सरकारनं तयार केलेला आहे, या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. त्यांना सुद्धा अटक करणं गरजेचं आहे. ऍडव्होकेट रुपालीताई ठोंबरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे ज्यावेळेस महिला अनेक प्रश्न घेऊन येत होत्या, त्यावेळेस त्या सांगत होत्या की तुमच्यासमोर अनेक अडचणी आहेत, या सोडवण्यासाठी भोंदू बाबा अशोक खरात हे बाबा आहेत, चांगले आहेत, त्यांचा सल्ला घ्या, असं म्हणून त्यांनी अनेक महिलांना, अनेक भक्तांना, अनेक राजकारण्यांना या भोंदू बाबाकडे नेलं, असा आरोप हा रुपालीताई ठोंबरे यांनी केलेला आहे. आणि त्यांचं असं मत आहे की यामध्ये रुपाली चाकणकर यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मित्रांनो, रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, नव्हे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. त्यासोबत त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांचा सुद्धा राजीनामा घेणं गरजेचं आहे. कारण एका भोंदू बाबाच्या संपर्कात राहून त्यांचे पाय धुणं असेल, त्यांचा पाहुणचार करणं असेल, महिला आयोगाच्या बैठकीला महिला उपस्थित असताना या भोंदू बाबा अशोक खरातला त्या ठिकाणी बोलावून घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेणं असेल, हे सगळे गुन्हेच आहेत, या सगळ्या चुकाच आहेत. आणि त्यामुळे रुपालीताई चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, ही रुपाली ठोंबरे यांनी केलेली जी काही मागणी आहे ही समाजाला योग्य वाटते. आणि त्यामुळं अनेक जण जे भक्त होते ते आता आरोपी होणार आहेत. आरोपी नेमकं कोण कोण होईल हे लवकर आपल्याला समजेल. किती व्हिडिओ आहेत हेही आपल्या लवकर लक्षात येईल. या व्हिडिओमध्ये नेमकं कोण कोण आहे, कोणत्या महिला आहेत, कोणते राजकारणी आहेत, कोणते प्रशासकीय अधिकारी आहेत, हे सुद्धा आपल्या समोर येणार आहे. या प्रत्येक गोष्टीवर आपलं बारकाईनं लक्ष आहे. या घडामोडी जसजशा समोर येतील तसतसं थेट बेधडकपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर DS न्यूजच्या माध्यमातून त्या आणल्या जातील. यावर साधक बाधक जी काही चर्चा असेल ती रोखठोकपणे केली जाईल, ही या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि दुसरा भाग असा आहे, याविषयी आपल्याला जी काही माहिती असेल ती सुद्धा आपण DS न्यूजच्या माध्यमांपर्यंत, आमच्या प्रतिनिधीपर्यंत, आमच्यापर्यंत आपण ती पोहोचवावी, ही मी आपल्याला विनंती करतोय. आज या अशोक खरातवरती, या भोंदू बाबावर जे गुन्हे दाखल झालेत हे लैंगिक अत्याचाराचे झालेत, फसवणुकीचे झालेत, अंधश्रद्धा विरोधी कायद्याअंतर्गत सुद्धा झालेले आहेत. आणि हे सगळं प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. यामध्ये आपत्तीजनक व्हिडिओ आहेत, मी हे आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगतोय. यातून कोण कोण अडकणार हे सुद्धा आपल्या लवकर लक्षात येईल. मित्रांनो, ही जी मला माहिती योग्य वाटली मी आपल्यापर्यंत दिली. तुम्हाला काय वाटतंय? या भोंदू बाबावर कारवाई झाली आहे, व्हायलाच पाहिजे. त्यासोबत त्याचे जे भक्त असतील, ज्यांनी या अंधश्रद्धेमध्ये भाग घेतलेला असेल, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक व्हायला पाहिजे का? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. आणि यामध्ये नेमकं कुणावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, कुणाला अटक झाली पाहिजे, याचंही उत्तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये निश्चित द्या. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.